अदानीशी टेंडर कंडिशनचा व्यवहार केला आदित्यजी तुम्ही आणि तुमच्या पक्षाने। आदित्य ठाकरे तुमच्या पक्षाचे दलाल अहमदाबादला पोचले आणि तुमचे पिताश्री ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला या टेंडरच्या बाबतीतला निर्णय केलात आदित्यजी तुमच्या पिताश्रीने। त्या टेंडर कंडिशनवर आणि त्या टेंडरवर जो टेंडरर निघाला त्याची पायाभरणी केली तुम्ही उबाटा शिवसेनेने। त्यावेळेला तुमचं लक्ष्मी दर्शन झालं की नाही आम्हाला माहीत नाही, आम्ही तर आरोप करत आज नाही आहोत, पण आता टक्का वाढवण्यासाठी हे दबाव तंत्र तुम्ही करताय आणि मुंबईच्या विकासाला खीळ घालू पाहताय का? आमचा आरोप आहे या अदानीला हे टेंडर मिळण्यासाठीची पायाभरणी उबाटा शिवसेनेने केली, आदित्यजी तुम्ही केलीत, त्या कंडिशन तुम्ही टाकल्यात। टेंडर कंडिशनचा आग्रह तुमचा होता, तुमचे पिताश्री मुख्यमंत्री असताना निर्णय झाला। आता कोलेकुई करताय तर लोकांच्या मनात शंका आहे की अजूनचा टक्का वाढवण्यासाठी तर नाही ना, याचं स्पष्टीकरण द्या। आदित्य ठाकरे असं देखील म्हणतात की त्यातली जी जागा आहे ती 70% जागा ही महानगरपालिकेची आहे, त्यामुळे महानगरपालिकेला 5,000 कोटी रुपये मिळायला पाहिजेत। मग 25 वर्ष तुम्ही ज्या वेळेला महापालिकेत होता आदित्यजी तेव्हा काय वडे तळत होतात? मुंबई महानगरपालिकेच्या जागेवर धारावीची वस्ती पूर्ण आमची वसली आहे, तर महानगरपालिकेच्या त्या जागेवरच्या वस्तीच्या पुनर्विकासातून महानगरपालिकेला काही निधी मिळाला पाहिजे। हे आता तुम्हाला दिवस स्वप्न पडतं ते 25 वर्ष वडे तळण्यात गेलं होतं का, याचं उत्तर द्या। कंत्राटदारासंदर्भामध्ये देखील आदित्य ठाकरे उद्यापासून कंत्राटदार जे आहेत ते सगळे आंदोलनाला जातात, त्यामुळे कंत्राटदारांचे पैसे दिले जात नाही, दुसऱ्या योजनेसाठी भ्रष्टाचार। दोन पद्धतीचे कंत्राटदार महानगरपालिकेत काम करतात, एक ठाकरे आदित्यजी यांच्या जवळचे आणि दुसरे मेरिटवर आलेले पूर्ण देशभरातून जे मोठे कंत्राटदार आहेत। आपल्या जवळच्या कंत्राटदारांना कामं आता मिळत नाही, हे दुःख आदित्य ठाकरे यांचं आहे। मुंबई शहरामध्ये 2014 पासून आतापर्यंत नवीन धरण झालं नाही, मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे आणि मग यांच्याच आदित्य ठाकरेंच्या जवळच्या कंत्राटदारांनी सांगितलं की समुद्राचं पाणी गोडी करू म्हणून त्या कंत्राटाकडे वळले, अजून तेही झालं नाही। आणि म्हणून मुंबईत कंत्राटदार वॉर सुरू करण्याचा आदिपुरुष हा आदित्य ठाकरे आहे। सर, दुसरीकडे तुमचे महत्त्वाकांक्षी जे महायुतीचे प्रकल्प आहेत ते सातत्याने रद्द करण्याची भाषा महाविकास आघाडीचे नेते नाना पटोले म्हटलेत। वाडवड बंदर जे आहे ज्यांचं भूमिपूजन पंतप्रधानांनी केलं, राज्याच्या विकासासाठी जे जे केलं जाईल त्याच्या आड येणारी लोक महाराष्ट्र विकास आघाडीचे। कोस्टल रोडच्या विरोधात हेच होते, अटल सेतूच्या विरोधात हेच होते, महाराष्ट्र विकास आघाडीच मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या विरोधात, महाराष्ट्र विकास आघाडीच मुंबई दिल्ली कॉरिडॉरच्या विरोधात, महाराष्ट्र विकास आघाडी मेट्रो अंडरग्राउंड मेट्रोच्या विरोधात। आता वाढवण बंदरातून नोकऱ्या मिळणार असतील, राज्याचं भलं होणार असेल तर राज्यद्रोही नाना पटोलेंचा पक्ष याला विरोध करेल, त्यापेक्षा वेगळं काय? सर, शरद पवार म्हणतात की हर्षवर्धन पाटील आज आलेले आहेत स्वगृही। दुसरीकडे सलग 30 दिवस आता एनसीपी मध्ये तुम्हाला इन्कमिंग दिसेल, फलटण पासून पुढचा समावेश असेल। आमच्याकडे काही लोक आली तर वॉशिंग मशीन म्हणून त्यांना हिनवायचं आणि तुम्ही आमच्याकडची लोक घेतली तर आता निर्मा पावडर झाली आहे? शरद पवारांच्या पक्षाने उत्तर द्यावं। सर, दक्षिण मुंबईमध्ये काल एक बैठक झालेली होती संघ आणि भाजपच्या नेत्यांची, त्यामध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यांकडे बगल दिल्याप्रकरणी कानटिस्की दिल्याची माहिती मला याची पूर्ण माहित नाही। आदित्य ठाकरे असं देखील म्हणतात की मंत्रालय आहे ते गुजरातमधून सुद्धा चालू आहे। मला वाटतं जे लोक मंत्रालय एका बिल्डिंगमधून ज्याच्या घराच्या लग्नाच्या पार्टीला नाच करत होते त्या घरातून चालवण्याचा ज्यांचा प्रयत्न आहे त्या आदित्य ठाकरेंना मंत्रालयाच्या बदनामीचा हा केलेला प्रयोग आहे, त्यांचा आम्ही निषेध करतो। बाळानंदगावकर म्हणतात की महायुतीमधून काही पक्ष दूर गेले ज्यांनी बाळासाहेबांचा विचार सोडलेला होता, त्यामुळे आम्ही जर आता युती केली तर आम्हाला आनंदच होईल, स्वागत असेल मनसेचं। मला वाटतं बाळानंदगावकरांचं पूर्ण वाक्य मला माहीत नाही, ते काय परिप्रेक्षात बोलले माहीत नाही, पण बाळासाहेबांच्या विचारावर मनसे चालते आहे, चालणार असेल तर त्याचा आनंदच आहे आम्हाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।